गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही दिवसात पंढरपूर शहरात वारंवार 2 गटात हाणामारीच्या घटना घडल्याचं दिसून आलं। अशा घटनांमध्ये घातक शस्त्रांचा वापर केला गेल्यानं शहरात याची मोठी चर्चा झाली होती व वर्दळीच्या रस्त्यावर अशा घटना घडू लागल्यानं नाराजी व्यक्त होताना दिसून येत होती। शहरात वारंवार घडणारे भारतीय न्यायसंहिता कलम 118, कलम 119 अंतर्गत दाखल गुन्हे पाहता अनेक वेळा यात नुकतेच मिसरूट फुटलेले अल्पवयीन आरोपी आढळून येत असल्यानं पोलिसांच्या कारवाईस देखील मर्यादा पडत असल्याचं म्हटलं गेलं। पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर प्रशांत डगळे यांनी या शहरातील गुन्हेगारी मोडून काढली जाईल अशा आशयाचा निर्वाणीचा इशारा दिला होता। शहरात वारंवार गुन्हेगारी स्वरूपाचे दहशत माजवणारे अवैध धंद्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची तयारी सुरू होती आणि आता शहरात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण निर्माण होत असताना शहरात गुन्हेगारी अपप्रवृत्ती विरोधात शहर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय। कोयत्यासह फिरून दहशत पसरवणाऱ्या गुन्हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक धडक कारवाई करून त्यांची दहशत मोडीत काढण्याकरता त्यांची धरपकड करून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणून पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी कडक कारवाई केली आहे। शहर व परिसरातील सामान्य लोकांमध्ये कोणीही दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास सदर गुन्हेगारांवर मोक्का, MPDA, तडीपार यासारखी कडक कारवाई करून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचा बिमोड करण्यात येईल। तसेच बरेच तरुण गुन्हेगार हे Instagram, YouTube व सोशल मीडियावर गुन्हा व गुन्हेगारी याबाबतचे व्हिडिओ अपलोड करून दहशत पसरवित असल्यानं असे प्रकार करू नये असा इशारा या निमित्तानं देण्यात आला। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 2 पांढऱ्या रंगाच्या 4चाकी पिकअप, 5 मोटारसायकली तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखावरील 25 सराईत गुन्हेगार यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली। या कारवाईत पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, भारत वाघे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुगरकर, राजेश गोसावी, दप्तरी कल्याण ढवणे, लीस नाईक, सचिन इंगळे, सिरमा गोडसे, सचिन हेबाडे, प्रसाद औटी, विठ्ठल विभूते, पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले, बजरंग बिचुकले तसेच पंढरपूर शहर वाहतूक शाखेचे अंमलदार व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी सहभाग घेतला।